अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये जरांगेंचं उपोषण सध्या सुरू आहे। उन्हामध्ये तडफडून मारायला तयार झालेले आहेत जरांगेंनी असं सांगितलं। उपोषणाला जाताना मनोज जरांगे भावुक झाले। प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर जरांगेंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। सध्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहेत। भर उन्हामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे। जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। नेमकं मगाशी काय झालं होतं उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे काय बोलले होते माध्यमांशी पाहूया। अश्रू अनावर झालेत। शेवटी मला हे समाज जमलाय त्याच मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर। इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून अशा हे उपाय तरी देऊ शकाल आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की समाजाचं प्रेम, समाजाची ताकद बघून जरांगेंना अश्रू अनावर झाले। अंतरवाली सराटीमधून आज जेव्हा त्यांनी उपोषणाची हाक दिलेली होती तेव्हा असंख्य मराठा बांधव हे मराठा समाज या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेला होता आणि त्यांचं ते प्रेम बघून जरांगेंच्या डोळ्यात अश्रू तरळले। सारखा अन्याय करताय। मला इथं गोळ्या घालून मारले तरी मी मरायला तयार आहे आणि त्यांनी मला तरपडून जरी उन्हात इथं तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी तरपडून मरायला तयार आहे। पाटील, एक आशा पण आहे की काल रात्रभर शिष्टमंडळ जागून त्यांनी काही ड्राफ्ट तयार केलेला आहे। सरकार काहीच मी अविश्वास दाखवला नाही। मी म्हणतोय ते येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय सध्या अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये जरांगेंचं उपोषण सुरू आहे। उपोषणाला जाण्यापूर्वी जरांगेंच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा पाहायला मिळाले। मराठा समाजाचं आपल्यावरती असलेलं प्रेम, तो पाठिंबा हे बघून जरांगेंचे डोळे ओले झाले। सरकारनं जर ठरवलं असेल की उन्हामध्ये तडफडूनच जरांगेंना मारायचं तर आपण तडफडून मारायला तयार आहोत असं सुद्धा जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसलेले। उपोषणाला जाण्यापूर्वी जरांगेंच्या डोळ्यात अश्रू सुद्धा तरळले। उपोषणाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यानंतर उपोषणाच्या जवळच असलेल्या एका शेतामध्ये भर उन्हात जरांगे उपोषणाला बसलेले। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण आता सुरू झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगेंची समजूत काढण्यात सरकार यशस्वी होतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जरांगेंनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतात का, सरकार त्या मागण्या पूर्ण करतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 10 मागण्या एकंदरीतच जरांगेंनी सरकारपुढे मांडलेल्या आहेत। ती म्हणजे अशी की मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ते काही झालं नाही। मात्र सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा, 1994 ते धर्तीवरती GR काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती।